आणि लाईव्ह आपला हा दर दिवस 9:30 ते 10:30च्या दरम्यान आपला लाईव्ह सुरू होईल. काही जसं टाईम भेटेल तसे आपल्याला लाईव्ह यावं लागणार आहे. मी जरा थोडासा दरवाजा बंद करतो, तुम्हाला आवाज येणार नाही. हा जर जो आपला लाईव्ह आहे मित्रांनो, तो आपला 9:30 ते 10:30च्या दरम्यान आपला रोज लाईव्ह होणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटणार आहे आणि काय काय बघायला भेटणार आहे. त्यानंतर आपण बघूया हळूहळू आपण काय करूया, मोठ्या सेलिब्रिटी म्हणजे शेती जे शेतकरी तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी आपण भेटी करून आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया शेतकरी बंधूंनो. तर मित्रांनो आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. मित्रांनो आज जर टॉपिक आपण बघणार आहोत मित्रांनो, तुमची शेती तुम्ही जी शेती करताय मित्रांनो, ती तुम्हाला शेती परवडते का आणि तुम्ही जी शेती करता ती शेती तुम्ही योग्य आहे का, हे आपण या विषयावर आज बोलणार आहोत. त्यानंतर जे आपले मूळचे पॉईंट आहेत ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो, व्हिडिओमध्ये टाकणार आहोत पुढच्या लाईव्हमध्ये. ह्या लाईव्हमध्ये फक्त आपण हे बघणार आहोत, तुम्ही जी पारंपरिक शेती करताय ती तुम्हाला शेती परवडत आहे का हे आपण आज बघणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही जी शेती करताय मित्रांनो, तुम्ही जर खेडेगावाने बघितलं आजपर्यंत मित्रांनो, आता पण ह्या सीझनला पण आणि इथून 10 वर्ष पण हेच होणार आहे की शेती जी पारंपरिक शेती आहे तीच मित्रांनो तुम्ही पुढं करताय. तुम्हाला ते चेंज करायचं आहे. पारंपरिक शेती न करता तुम्ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शेती सुरू झालेली आहे तुम्हाला ती शेती करायची आहे मित्रांनो. आता शेती करताना काय करायचं, नवीन जी टेक्नॉलॉजी वापरायची मित्रांनो. तुम्ही जी पहिली पारंपरिक शेती करता गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी जी शेती सोडून तुमचं फक्त थोडंसं जे उत्पन्नाचं असेल ते तुम्हाला पीक घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आता काय झालं, पहिल्या होत्या 20-20, 25-25, 30-30 एकर एका जमीन होती. आता ती जमीन कमी होताच आता झाली आहे अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर ह्याच्यावरती तुम्हाला जमीन आली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये तुम्हाला जमीन करायची आहे. आता पाण्याचं नियोजन कसं करायचं मित्रांनो, तुमच्या पुढच्या वेळी मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय शिकायचं, तुम्हाला पाण्याचं नियोजन कसं करायचं, तुम्ही कोणत्या कोणत्या सीझनमध्ये तुम्हाला कोणते कोणते पीक घ्यायचे आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं बघितलं तर तुम्ही कोणते पीक घेतल्यानंतर तुम्हाला जास्त उत्पन्न येऊ शकतो आणि त्या पिकामध्ये तुम्हाला किती खर्च येऊ शकतो. आता तुमचं जे एखाद्या शेतकऱ्याचे असेल तर किती खर्चामध्ये तुम्ही उत्पन्न कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न करू शकतो तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आता फक्त आपण जर बघितलं तर आता फक्त तुम्हाला काय सांगणार आहे मित्रांनो की तुम्ही जी शेती करता तुम्हाला ती परवडेबल आहे की तुम्ही स्वतः जाणून घ्यायचं तुम्हाला परवडेबल आहे की नाही. तुम्ही समजा बाजरी केली तर बाजरी जर केली मित्रांनो तर बघा मित्रांनो, बाजरी जर केली तुम्ही तर 1 एकरीमध्ये ते तुम्हाला 40-50 पोते होतात. ती जर बघितली 40-50 वण्या जर बघितली तर 20 क्विंटल होती मित्रांनो. 20 क्विंटल तुम्हाला जर एका एकराला बाजरी झाली एका सीझनला, ठीक आहे, 3 महिन्याला, तर तुमची ती आत्ता सध्याला 3,000 रुपये पकडा तर 90,000 रुपयाची बाजरी होती मित्रांनो. पण तुमचं 4 ते 5 महिने तुमचं रान असंच पडक राहतं मित्रांनो. 5 महिने तुम्ही 90,000 रुपये कमवत आहे मित्रांनो, ठीक आहे. मी धरला तुम्हाला 80-90, पण तेवढीची ती बाजरी होत नाही. तुम्ही तुमच्या जमिनी काहींच्या चांगल्या आहेत, काहींच्या भारी आहेत. आता बाजरीला कशी जमीन लागते, एकदम खडकाळ जमीन असेल तर बाजरी चांगली येते मित्रांनो. तसं काही नाही आहे बाजरीला. बाजरी तुम्ही कोणतंही वावर तुम्ही कोणतंही शेत तुम्ही वापरू शकता मित्रांनो. जर बघितलं तर तुम्ही शेती करताय, पारंपरिक शेती करताय, तुम्हाला पाणी भरपूर आहे, पण तुम्ही जी उत्पन्न तुमचं वाढत नाही आहे, पैसे वाढत नाही आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढं जे व्हिडिओ होतील तुम्हाला दर दिवस सकाळी 9:30-10:30च्या दरम्यान तुम्हाला लाईव्ह आपला व्हिडिओ होत जाईल. 100% सगळ्यांनी लाईव्ह यायचं. आज मित्रांनो फक्त तुम्हाला मी सांगण्यासाठी आलो आहे की उद्यापासून आपला जो लाईव्ह व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, त्या शेतीवरती तुम्ही रोज सकाळी यायचे. त्याच्यावर आपला टॉपिक होईल मित्रांनो. ते तुम्हाला भरपूर शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर भेटेल. आणि मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुमचं 100% तुमचं उत्पन्न वाढून देईल. आणि जर नाही दिलं तर तुम्ही मला अनसबस्क्राईब केलं तरी चालतं मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला 100% तुमचं उत्पन्न वाढून देईल. तुमचे नवीन पीक, नवीन तंत्रज्ञान तुमच्या शेतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन. नवीन तुम्हाला तज्ज्ञांशी तुम्हाला तुमच्या जी चर्चा असेल किंवा तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या चर्चापर्यंत तज्ज्ञापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीन. तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते मी 100% सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि जरी मला समजलं नाही, तुम्हाला वाटतं की माझं चुकीचं आहे, तुम्हाला मी वरच्या तज्ज्ञापर्यंत तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. इथून पुढे दररोज सकाळी 9:30-10:30 वाजता ऑनलाईन यायचं आहे मित्रांनो. आणि आपला लाईव्ह व्हिडिओ ही कंप्लीट सरी बघायचं आहे मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि विसरायचं नाही आहे सकाळी 9:30 वाजता.